पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। दावली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की। श्री गुरुदेव दत्त। एतान्यपि तु कर्माणि संगं त्यक्त्वा फलानि च कर्तव्यानीति मे पार्थ निश्चितं मतमुत्तमम्। हा 6वा श्लोक आहे। जे वर सांगितलेली कर्म आहेत, यज्ञ दान तप, या सगळ्या कर्मामध्ये कर्म करून त्या फलाचा त्याग करावा, फलत्याग करणं हे योग्य आहे, पण कर्तव्य कर्म सोडून द्यावं असं मात्र नाही। आता हे कर्तव्य कर्म करताना सुद्धा पूर्ण करून त्याही फलाचा त्याग करावा असं निश्चित माझं मत आहे। त्याला अजून त्यांनी दुसरं एक पद जोडलं की मतमुत्तमम, उत्तम असं माझं मत आहे। तरी महायाग प्रमुखे कर्मे निपजता ही अचुके कर्तेपणाचे न ठाके फुंजणे अंगी। आता सगळ्यात मोठं कर्म केलं म्हणजे कोणतं, तर जे महायज्ञ आहे, पंचयज्ञ हे प्रमुख यज्ञ आहेत, त्या जरी आपल्या हातून झाले तरी हे मी केलंय असा कर्तेपणाचा फुंज, कर्तेपणाबद्दलचे काय आपल्या ठिकाणी असलेला गर्व अजिबात येऊ देऊ नये। कारण का, तो येणं म्हणजे सुद्धा आपला काय आहे की कर्मबंधालाच एक कारण होऊन बसत। जो मोले तीर्था जाये तया मी यात्रा करीतो आहे, ऐसिये श्लाघ्याची नोहे तोषू जीवी। आता दुसरं उदाहरण असं दिलं की काही तीर्थयात्रेला निघाले होते, चांगले श्रीमंत घरचे। आता तो जो काळ आहे माऊलीचा काळ, तेव्हा आतासारखी काही सगळ्या सोयी नव्हत्या। मग घोडा गाडी असं काहीतरी बरोबर ठेवायचं किंवा बैलगाडी, आणि हे सगळं बरोबरचं ओझं वागवायला, बैल सोडायला बांधायला, घोडे सोडायला बांधायला बरोबर मजूर न्यावा लागायचा, गडी माणूस कोणतरी बरोबर न्यायचा। आता तीर्थयात्रेला निघालेले, पण त्या मोलाने गेलेला गडी माणसाला काही अभिमान नसतो की मी सुद्धा तीर्थयात्रा केली। त्यांनी काय केलं आहे, त्याला की मोलाचा माणूस म्हणून नेलेले आहे, तो कधी स्वतःच्या ठिकाणी माझ्याकडूनही ही यात्रा घडली असा अहंकार ठेवणार नाही। का मुद्रा समर्थाचिया जो एकवटू झोंबे राया, तो मी जिणता इसिया गर्वाने। आता तसंच काही जे राजाच्या हुकुमाप्रमाणे काही शिपाई काय करतात, सारा वसूल करतात, अजून काही गोष्टी जमा करतात, किंवा आता त्यापेक्षा दुसरं आपल्याला सहज माहीत असलेलं उदाहरण की एसटीचा कंडक्टरसुद्धा सगळे तिकिटाचे पैसे गोळा करतो, पण तो कधीच मनात म्हणत नाही की आज मी एवढा गल्ला जमवला। जे काय असेल त्याला काय करावं लागतं, भरणा भरून टाकावं लागतो। तसं राजाचे पैसेसुद्धा भरणाच भरावा लागतो। त्याच्या ठिकाणी हे सगळं मी जमा केलं इतकं आहे असा गर्व येत नाही। जो कासे लागोनी तरे तया पोहती उर्मी नुरे, पुरोहितू नाविष्कारे दातेपणे। तसंच काय आहे की पाण्यात पडलाय पण पोहता येत नाही, कोणीतरी पोहणाराने सांगितलं की धर, माझ्या पदराला धर आणि ये माझ्या मागं मागं,
आता त्याच्या काशीला धरलं म्हणा, पदराला धरलं म्हणा, मी पोहलो असं म्हणणारा ह्याला काहीच नाही. त्याच्यामुळं तर हा या तीराला आलेला आहे. आणि दुसरं उदाहरण सांगितलं की कुठली तरी एखादी मोठी पूजा आहे, त्याच्याकरता बरेच ब्राह्मण मंडळी जमा झाली, पूजा झाली, पण त्या घराण्याचे जे पुरोहित आहेत, प्रमुख आहेत, त्यांना सांगितलं हे पैसे घ्या, कोणाला काय दान द्यायचं आहे म्हणजे दक्षिणा द्यायची ती द्या. आता हे दक्षिणा देणारे पुरोहित मी दिले असं कशाला म्हणतील? जे जे दिलं आहे ते मालकाचंच आहे आणि मालकाने वाटायला सांगितलं आहे सगळ्याला, म्हणून मी वाटत आहे. तैसा कर्तृत्व अहंकारे नेघोनियता अवसरे कृत्य जाताची निरहरे सारी जाती. तेव्हा आता सगळ्यात महत्त्वाचे अशी एक आपल्याला काय आहे की समजूत करून दिली किंवा अशी आज्ञा दिली की जे आपल्याला कर्तव्य आहे ते कर्तव्य कर्म अहंकार सोडून करा. मी केलं असं म्हणू नका. आणि जे जे कृत्य जात आहे म्हणजे जे केलंच पाहिजे, जसं काल परवा आपला विषय झाला नित्य आणि नैमित्तिक कर्म, हे केलंच पाहिजे ते करून संपवा. फक्त काय आहे की मी केलं असा अहंकार यात कुठं येऊ देऊ नका. कर्म करणं म्हणजे काय तर कर्तव्य आपलं या समजुतीने करा. आणि केला कर्मी पांडवा जो आधी फळाचा यावा तया मोहरा हो नेदावा मनोरथू. आता जे कर्म केलं आहे किंवा दुसरंही कुठलं आपल्या हातून झालं, नित्य नैमित्तिकात असो किंवा एखाद्या कर्तव्य कर्मामध्ये, आणि काही फळ आपल्याकडे येतं आहे किंवा यावं असं किंचितसुद्धा मनाच्या ठिकाणी आणायचं नाही, त्याचं मनोरथसुद्धा करायचं नाही आणि आपलं लक्षही तिकडं जाऊ द्यायचं नाही. आधीची फळी आस तुटिया कर्मे आरंभावी धनंजया परावे बाळ धाया पाहिजे तै जैसे. दुसरी गोष्ट काय आहे की अगोदरच फळाची आस करायची नाही. जे कर्म करायचं आहे त्याला किती फळ मिळेल, काय मिळेल, काही विचार न करता त्या कर्माचा आरंभ करावा. वास्तविक काय होतं, सगळ्या मनुष्य जीवाची एक खोड आहे की कर्म चालू करायच्या अगोदर फळ काय तिकडं बघितलं जातं आणि फळाच्या दृष्टीने कर्म केलं जातं. आता तसं नाही, जे काय असेल ते आपण त्या फळाची आशाच करायची नाही, कर्माचा आरंभ तर करायचा. आता दुसरं उदाहरण दिलं की जसं बाळ सांभाळण्याकरता दाई असते, त्या दाईला त्या बाळाबद्दलचा काय माझं अमुक तमुक म्हणायचं काही कारण नाही. किंवा आता अलीकडच्या काळामध्ये पाळणाघर आहे, त्या पाळणाघरामध्ये असलेल्याला संगोपन करणं, त्याच्याच आईने दिलेला डबा त्या बाळाला खाऊ घालणं, एवढंच काम आहे. इथं काय आहे की लहान बाळ आहे त्याचं प्रेम एवढंच, पण हे माझं आहे असं प्रेम तिथं ठिकाणी नाही. सांभाळ करण्याची जी काही एक कर्तव्यता आहे ती कर्तव्यता व्यवस्थित करावी. पिंपुरवाचिया आशा न शिंपिजे पिंपळू जैसा तैसिया फल निराशा की जती कर्मे. आता काही झाडं अशी आहेत की आपण सावली म्हणून आपल्या दारात लावतो. त्याच्यात पिंपळ हा एक वृक्ष आहे की काही ठिकाणी आला की त्याची जोपासना करून त्याला पाणी घालून वाढवलं जातं. आता त्याला जे काही लहान लहान फळं लागतात त्याला पिंपरं किंवा पिंपरवा म्हणतात. बारीक आहे, त्याच्यापासून आपल्याला काय फायदा असं कधी वाटेल का? काही नाही, फायदाच नसतो. तरी त्याला पाणी घालून जोपासना करायची. फळझाड आहे म्हणून नाही, एक वृक्ष आहे, त्यातली त्यात भगवंताने हे माझी काय आहे की विभूती असं सांगितलं आहे म्हणून त्याच्याबद्दलचं देवत्व आहे. ते देवत्व ह्या भावनेनंच त्याची काय आहे पाणी घालून वाढ करायची. सांडोनी दुधाची टकळी गोवारी गावधेनू वेटाळी किंबहुना कर्मफळी तैसे कीजे.
आता दुसरं एक उदाहरण दिलं. हे काय आहे, अलीकडच्या काळात ती पद्धत थांबली. जुन्या काळामध्ये ह्या पद्धती होत्या की कुणी एक काय असायचा, बाहेरही माळरानं सगळी मोकळी असायची, गायरान म्हणायचे त्याला. आणि ह्यानी काय करायचं, ह्याची त्याची गाय राखोळी म्हणून घ्यायची, राखायची म्हणून. अशा गायी काय गावातल्या या त्या घरच्या कुठल्या असतील त्या घ्यायच्या, न्यायच्या आणि दिवसभर हिंडून प्रत्येकाच्या घरी आणू सोडायच्या. आता तो जो काही गाय राखणार आहे, गुराखी, या गाईचं दूध आपल्याला भरपूर मिळावं असं कशाला विचार करतो आहे? काही नाही, फक्त ते आहे त्याचे पोट भरलं अशा ठिकाणी नेऊन आणायचं आणि संध्याकाळी ज्याच्या घरी असेल तिथं द्यायचं. पूर्वी ही प्रथा होती, ज्या त्या घरचे गाई गुरं किंवा काय आणखीन असेल ते असं द्यायचे. तो राखणदारही असायचा. पण आपल्याला सांगितलं आहे कशाकरता, की तो जसा दुधाची इच्छा करत नाही, ती गाय राखणं हेच आपलं काम आहे, तसं कर्मफळाच्या ठिकाणी काहीही लक्ष न देता कर्म करावं. आयसी हे हातवटी घेऊन जे क्रिया उठी, आपुलिया आपण गाठी लाहेची तो. आता या प्रकारे जो ही हातवटी सांभाळतो, कोणती सांगितली आता, कर्तव्य कर्म करा पण फळ इच्छा करू नका, अशा तऱ्हेची हातोटी ज्यांनी सांभाळली त्यांनी आपुली आपण गाठी, म्हणजे आपल्या आत्मस्वरूपाची भेटीची गाठ बांधली असं समजावं. हे सगळं केल्यानं त्याच्या ठिकाणी चित्तशुद्धी होईल आणि आत्मभेटी इतकं चित्तशुद्धीचं फळ त्याला मिळेल आणि आत्मभेट होईल. म्हणोनी फळी लागू सांडोनी देह संगू, कर्मे करावी हा सांगू निरोपू माझा. तेव्हा कोणत्याही कर्माच्या फळाकडं लक्ष न देता त्याच वेळेस आपला देहसंगही, म्हणजे देहसंग कशा करता, तर देहभाव उभा राहतो ना. कर्म करताना देहभाव जर उभा राहिला तर कर्माचं कष्ट वाटेल. देहभाव जिथं उभा राहतो तिथं मी किती करतोय हे कष्ट होईल. 4 माणसं करतात त्यापेक्षा मी जास्त केलं, ह्यांनी काहीच केलं नाही, अशा तऱ्हेची तुलना उभा राहील. म्हणून देहसंग, देहभावही नसावा आणि जे कर्म आपल्याला करायचं आहे ते कर्तव्य भावनेतून अतिशय उत्तमतेनं पार पाडावं. जो जीव बंधे शिणला सुटके जाचे आपुला, तेने पुढती या बोला आनन कीजे. आता ज्या जीवाला हे कर्मबंधन नको वाटतंय, कधी संपेल माझ्या मागचं हा कर्मभाग असं ज्याला वाटतं तो सुटायची इच्छा करतो. त्याला ही हातोटी त्याने आठवणीत ठेवावी आणि याप्रमाणे केलं तर मग त्यातनं तो आपोआप सुटल. असं आता खूपदा सांगून झालं आहे. मी पुढती अजून इतके वेळा मी ते बोलून झालेलं आहे. नियतस्य तु संन्यास कर्मणो नोपपद्यते, मोहातस्य परित्यागस तामस परिकीर्तितः. आता हा पुढचा 7वा श्लोक आहे. याच्यात नियत कर्म म्हणजे जे नित्य नैमित्तिक कर्म आहे की जे तुमच्या आमच्या भागाला आलेलं आहे आणि कर्तव्य भावाचं ते कर्म आहे, ते सोडून द्यायचं नाही, त्याचा संन्यास करायचा, संपूर्ण त्याग करायचा असं अजिबात नाही. पण त्याचं जे काही आहे ते दुःख मानून किंवा हे बांधणत आहे असं समजून काहीतरी मोह धरायचा आणि पुन्हा त्याचा त्याग करायचा, असं जर झालं तर तो तामस त्याग होईल. ना अंधाराचे निरोखे जैसी डोळा रोविजती नके, तैसा कर्मद्वेषे अशेखे कर्मेची सांडी. आता तामस आणि त्याचा त्याग कसा असतो हे सांगायचे. तो जो असतो तो आततायी असतो. आततायी म्हणजे त्याच्या विचाराला काही अर्थ नसतो. तो जो काही विचार करत असेल तो विचार म्हणजे त्याच्या दृष्टीनं विचार आहे, बाकीच्या दृष्टीनं तो मूर्खपणा ठरेल. आता दाखवलं आहे उदाहरण माऊलीन तसंच की
निघालाय रस्त्यानं आणि अंधार आहे, सगळीकडं अंधार आहे. अंधारात त्याला रस्ताच दिसेना. समोर काय माणूस आलं आहे का, झाड आहे का, भिंत आहे, काहीच कळेना. दाट अंधारातनं चालला. अंधार का माझ्या डोळ्याला का दिसत नाही? अंधाराचा राग काढला डोळ्यावर, डोळेच फोडून घेतले. म्हणलं ह्याला का दिसू नये. म्हणजे ह्याला म्हणतात आतच आहे. आपण काय करतो ह्याचा काहीही विचार नाही आणि काहीतरीच करून गेला तर मग अशा तऱ्हेनं काय होईल, त्याचंच नुकसान झालं. तसं कर्तव्य कर्मसुद्धा मला करायची नाहीत, याचा त्या कर्माचाच द्वेष केला तर काय होईल, तर त्याला जे काही कर्म आले की जे केलं असतं तो आता तो त्यातनं काय होईल, एक एक त्याची कर्मफेड होऊन जाईल आणि कर्म पूर्वसंस्कार आहेत त्याचे सगळे भाग कमी होतील. पण त्यांनी ते आलेली संधी दवडून टाकलेले आहे. तयाचे जे कर्म सांडणे ते तामस पै मी म्हणे, शिसाराच्या रागी लावणे शीसची जैसे. आता दुसरी गोष्ट तशीच. म्हणजे काय झालं की हा तामस त्याग दाखवला की तो कर्म सोडून देतो आहे. कशासाठी, तर काय म्हणला, नियत कर्म काय, काम्य कर्म काय, निषिद्ध कर्म काय, हे सोडून द्या आणि ते करा, त्याच्यापेक्षा सगळंच देतो सोडून, कोणतंच नको असा म्हणणार हा तामस आहे. आता जसं वरती दाखवलं की अंधार आहे म्हणून डोळ्याला नखं खोवून घेतली, बोटाची नखं, तसं दुसरं दाखवलं की डोकं दुखायला लागलं म्हणून शिरस काढून कापून टाकलं. आता डोकं दुखतं आहे त्याच्यावर उपाय करण्याच्या ऐवजी स्वतःच्या शिराचंच खांडोळी करणं, म्हणजे हे किती झालं मूर्खपणाचं. हा मार्गू दुवाडू होये तरी निस्तरतील पाये, की तेच खांडणे आहे मार्गापराधे. आता तसलंच आहे. अनेक गोष्टी माऊलीने ह्याच्यात उदाहरणं देऊन दिली की खडतर रस्ते होते पूर्वीचे, दगडधोंडे असतील, चिखल असल, दलदल असल, काटे असतील, कारण सगळ्याच्या पायात त्यावेळेस घालायला मिळत नव्हतं, अनवाणी चालणारेच बरेच लोक होते. असं सगळं आणि रस्ताही तसाच फार त्रासदायक. आता हा त्रासदायक जरी असला तरी आपल्याला जायचंच आहे तिकडं, म्हणून जितकं काय होईल तेवढं हळूहळू जाऊन सावधगिरीने जाऊन जायचं. तेवढाफार पायाला त्रास होणारच आहे, पण हा त्रास पायाचा आणि पाय का माझे दुखतेत तर पायच काढून टाकतो असा हा अविचारी आहे. भुकेलिया पुढे अन्न हो का भलतैसे उन्न, तरी बुद्धी न घेता लंघन भाणे पापरा हालया. आता दुसरा दाखवला एक प्रकार की ताट वाढलं, भूक तर खूप लागली ह्याला, अन्न सगळं गरम होतं, पण एवढं त्याच्याजवळ काय आहे की जरा सहनशीलता नाही की होईल निवल, थोडंसं वाट पाहावी. जरा निवण्याकरता काय आहे, पातळ असेल तर थोडं मोठ्या भांड्यात पसरून किंवा त्याला इकडे हलवावं. म्हणजे बुद्धी न घेता युक्तीनं ते कसं आपण घ्यावं ह्याची त्या ठिकाणी बुद्धीच नाही. त्यानं काय होईल, हे का गरम म्हणून ताटच फेकून दिलं. आता माऊली तर सांगतात पायाने मारलं, पापरा भाणे पापरा हलया, म्हणजे हे ताट पायाने उडवून लावलं. का निवत का नाही किंवा गरम कशामुळं, पण हे गरम जरी असलं तरी निवलच ना थोड्या वेळात, ही बुद्धी त्याच्याकडं नाही. तैसा कर्माचा बाधू कर्मे निस्तरी जे करी ते निवर्मे, ते तामसू नेणे भ्रमे माजविला. आता त्याप्रमाणे कर्मबाध आहे, त्याकरता कर्मच वर्म जाणून केली असता त्यातून आपण निघतो. पण हा जो तामसी आहे तो त्याच्या ठिकाणी सगळा भ्रम असल्यामुळं, मूढता असल्यामुळं याचा विचार त्याला येत नाही. की स्वभावे आले विभागा ते कर्मेची ओसंडी पैगा, परी जणे आतळा त्यागा तामसा तया. तेव्हा जे आपल्या भागाला कर्म येतं, स्वभावानं कर्म प्राप्त होतं,
कोणाला कोणत्या प्रकारचं कर्म पुढे येईल हे त्याच्या प्रारब्धीय कर्माप्रमाणे असतं. सगळेच काय आहे की जसा एखादा ऑफिसर सावलीत बसून असतो किंवा त्याच्या खोलीमध्ये AC असतो, सगळं असतं, तसं सगळ्यालाच असतं असं नाही. कोणाला उन्हातही काम करावं लागतं, कोणाला सावलीत करावं लागतं, कोणाला अतिकष्टाचं काम असतं, कोणाला बौद्धिक काम असतं. हे ज्याच्या पद्धतीनं स्वभावाला आलेलं काम आहे. पण हे करून बाजूला सारावं त्याच्यापेक्षा त्याचा निष्कारण त्या कर्माचाच त्याग केला तर तो तामसी त्याग असं म्हटलं जातं. दुःखमित्येव यत्कर्म काय क्लेश भयात् त्यजेत सकृत्वा राजसं त्यागं नैव त्यागफलं लभेत. आता आणखी दाखवलं. अगोदर दाखवलं ते तामसी त्याग कसा आहे, आता राजसी त्याग कसा आहे दाखवायचं. आता ह्या 8व्या श्लोकात असं सांगायचं आहे की कर्म कसलंही असू द्या, अगदी लहानसं कर्म असो किंवा मोठं कर्म असो, थोडाफार त्रास असतोच त्यात. जसं बाहेर जायचं असलं रस्त्याने चालत तर काही ना काहीतरी खड्डे, कुठं अजून उंच वाटा, आणखीन काहीतरी, पायाला काय होणारच आहे कमी जास्ती चालण्यात. झालं ऊन असेल, वारा असेल, ह्या सगळ्या गोष्टी रस्त्याने जायचं म्हटलं की सोसाव्याच लागतात. तुम्ही कोणत्या वाहनात जरी बसला तर त्या वाहनाचे धक्के असतीलच. सायकल असलं तर पायडल तरी मारावंच लागेल. कोणतीही गोष्ट अगदी सहज आहे असं नाही. मग असंच आहे, जे कर्म आहे त्या कर्माच्या दृष्टीनं कोणतं ना कोणतं त्या कर्माचं काय आहे की थोडाफार त्रास असतोच. पण हे क्लेश भोगायलाच नकोत म्हणून कर्मच सोडून द्या असे राजेसे असतात. कोण लागले अट्टास करायला, कोण लागले त्रास घ्यायला, असा समजून त्यानं काय केलं, कर्माचाच त्याग केला, फलाचा त्याग केला असं नाही होत. फक्त फलत्याग केला असता तर त्याला लाभ झाला असता. अथवा स्वाधिकारू बुझे आपुले विहितही सुजे परी करितया उपजे निबरपणा. आता आपल्याला हे कर्म करणं हे आपला अधिकार आहे. आपल्या अधिकाराप्रमाणे कर्म प्राप्त झाले. वर्णाश्रमाप्रमाणे ज्याची त्याला जे काही अधिकार होते ते त्या अधिकाराप्रमाणे कर्म त्याच्या पुढे यायचीच. हे वेदविहित कर्म आहे ना, आपल्याला करणीय हे ह्याला कळतं आहे. तो कळत नाही असं नाही, हे विहित कर्म आहे हेही कळतं आहे. पण करायला नको का, तर त्रास होतो आहे. म्हणून विहित कर्म, वेदविहित असलेलं कर्म पण त्रासामुळं सोडून देतो. जे कर्मारंभाची कड नावेक दिसे दुवाड वाहतीये वेळे जड शिदोरी जैसी. आता काही कर्मच असेल, उदाहरणार्थ एखादी चूल पेटवायची, लाकडं वगैरे काय असेल त्याने, सुरुवातीला पेटवणं म्हणजे काय सोपी गोष्ट आहे का. डोळ्यात धूर जातो, त्याला फुंकर मारावं लागते, पेटलं लवकर पेटतं, नाही तर लवकर पेटतही नाही. आता हे सगळं झाल्यावर त्याच्यावर करून खायचं आहे ना, पण पेटवायचा त्रास नको म्हणून करून खायचं सोडून दिलं. असं जर झालं तर सुरुवातीला कर्माचा त्रास असतोच. त्यातली त्यात जो त्यातला पारंगत झाला आहे त्याला एवढं काही वाटत नाही. पण ज्याच्या हातनं हे कामच कधी झालं नाही त्याला मात्र ते कर्म सुरुवातीपासून त्रास देतं. तसंच दाखवलं की काय आहे, आपल्याला 4 दिवसाची 5 दिवसाचा जर कुठं प्रवास असेल आणि मुक्काम करायचा असेल तर आजचा जो काळ आहे त्यापेक्षा त्या काळात असं कोणी घरोघरी गेलं तर जेवायला घालणं का, ज्याची त्याची परिस्थिती तशीच होती. एखादं मोठं घर असायचं नाही तर कोण कोणाला खाऊ घालते. मग आपली दशमी बरोबरच, मग 2 दिवसाचा प्रवास असो नाही तर 3 दिवसाचा असो, पण एवढं वजं कोण वागवतो. एवढ्या दशम्या बांधायच्या आणि वजं आहे असं समजून घेतलं नाही तर काय होईल, उपाशीच राहावं लागेल. निंबजिबे कडवटू हिरडा पहिले तुरटू तैसा कर्मा आईल शेवटू खंडवाळू होय. आता जे ते ज्याचे त्याचे धर्म असतात.
पण प्रसंगी एखादा काय आहे, तुम्हाला काही आजार असेल तर त्याला औषध म्हणून लिंबाचा पाला खा, त्याचा रस खा असतंच. पण कडू लागतो म्हणून नको. हिरडा खायचा आहे, खोकला येतो काही तर हिरडा खायचा, तोही तुरट लागतो म्हणून नको. म्हणजे असे जे काही आहेत ते सुरुवातीलाच काहीतरी त्रास त्याचा असतो म्हणून त्याचाच त्याग करायला लागला. ते घ्यायचंच नाही, ते खायचंच नाही, असं करून त्यांनी त्याचा त्याग केला. गायी दुवाड शिंग, शेवंती अडव अंग, भोजन सुख महाग रांधिता ठाई. आता 3 उदाहरणं आली. त्यातलं आत्ताचं उदाहरण आहे, आपण आत्ताच त्याचा विचार केला की भूक लागली खरी, पण स्वयंपाक करायचा नको वाटतोय. स्वयंपाकाचा त्रास कोण लागले घ्यायला, म्हणून काय केलं की स्वयंपाक करायचा आहे म्हणून स्वयंपाकाचा त्रास नको म्हणून टाळलं. दुसरी गोष्ट, गाय चांगली पण मारकी, मग त्यामुळं त्या गाईला चांगलं अजून काय पवित्र मानण्यापेक्षा ती मारकी म्हणून तिचं त्याग केला. आणि शेवंती फुलं चांगली असतात, झाला अजून वास चांगला येतो, पण झाडं वाकडी तिकडी असतात, फाटे कधी सरळ रेषेत नसतात, त्याचे फाटे फारच वाकडे तिकडे एका ते गुंतलेले असे ते असतात. तैसे पुढत पुढती कर्म, आरंभीच अतिविषम, म्हणून तो ते श्रम करिता मानी. तेव्हा एकंदरीत कुठलंही कर्म सुरुवात झाली आणि ते थोडंसं आपल्या हातवळणी पडू लागलं तर सोपं जातं. सुरुवातीला त्या कर्माचा त्रास असतोच, म्हणून असं जे काय आहे त्यातली ते विषमता पाहायची. अगोदर त्रास आहे असं तसं, आणि आरंभ करायचा सोडून देतो कारण त्यात श्रम फार आहेत असं समजल्यानं त्याने त्या कर्माला सोडून दिलेलं आहे. एरवी विहित तत्वे मांडी, परी घालिता असुरवाडी, तेथ पोळला ऐसा सांडी आदरिलेही. आता त्याला सगळं कळतं की हे वेदानं सांगितलं आहे, हे कर्म आपल्या भागाला आलेलं आहे, हे कर्म करावं लागेल. पण जे काही त्या कर्माचे कठीणपण आहे त्या कठीणपणाकडे लक्ष जातं आणि मग ते श्रमच नको म्हणून एवढं जरी आपल्या पुढं आलं आहे, आपल्या भागाला आलं आहे, आपण करावं लागेल, त्याचा विसर पडतो म्हणा किंवा त्याग करतो आणि कर्म सोडून देतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. बाबुली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.